नमस्कार मित्रांनो, सावलीची जणू सावली या आजच्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. इकडे आता ऐश्वर्याचा मात्र पडदा पूर्णपणे फाश होता आला आहे, तरीही ऐश्वर्या अजूनही खोटं बोलत आहे. यावरती सावली सरपंच आल्यानंतर बोलते, बोला ना आता का शांत बसला तुम्ही? ओळखत नाही का तुम्ही या व्यक्तीला? त्यावरती सावली सांगायला लागते की कशा पद्धतीनं मीच ह्या माणसाला सांगितलं होतं तुम्हाला फोन लावायला. त्यानंतर जेव्हा तुम्ही फोनवरती बोलत होता तेव्हा पाठीमागून बबलूनं सगळं ऐकलं होतं. बबलूने मला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही त्याला भेटायला निघाला आहात म्हणूनच आम्ही तिकडे तुमच्या पाठीमागून आलो होतो. त्या दिवशी बबलूला तुमच्या सेवेसाठीच घरामध्ये ठेवलं होतं असं बबलू तुम्हाला बोललाही होता. मी आज खास तुमच्या सेवेसाठी घरात आहे. तुमच्या ते लक्षात आलं नाही. बबलूला तुम्ही पाणी आणायला सांगितलं होतं आणि बबलूला बोला तूच पाणी पे आणि असं बोलून तुम्ही निघून गेला होता. यावरती तिलोत्तमा मॅडम मात्र आता ऐश्वर्याकडे रागान पाहत होत्या. ऐश्वर्या अजूनही खरं बोलायला तयार नसते. बोलत असते, मी हे केलंच नाही, मी ह्या माणसाला ओळखतच नाही. कोण रे मग? कोण आहेस तू? काय तुझं संबंध काय आहे? ते कशासाठी आला आहेस तू? असे बोलत असते. त्यानंतर मात्र सावली सगळं सांगत असते, कशा पद्धतीनं की ते तुला फॉलो करत होते. त्यानंतर सावलीनं काय केलं माहिती आहे का? त्या सरपंचाकडून का नाही तो चेक घेतला आणि सांगितलं, हा बघा चेक, ओळखता का तुम्ही हा चेक? त्यावरती ऐश्वर्या बोलते, हा तर माझा चेक आहे. तुझ्याकडे कुठून आला? चोरलास का काय? हां राईट तू ना माझा चेक चोरलाच असणार आहेस. तू मला बदनाम करायसाठी काही करू शकतेस ना गं? कसला भारी प्लॅन रचलायस नाही सावली तू? असं सावलीलाच ती बोलत असते. म्हणजे तू माझा चेकही चोरलास, ह्या माणसालाही दिलास आणि प्रकरण माझ्या अंगलटी आणतेस तू? कसली म्हणजे तू माझी पोझिशन घेण्यासाठी कंपनीमध्ये काय काय नाटक करायला लागलेस? किती जलेसी वृत्तीची आहेस तू? असं सावलीला बोलत असते. तर यावरती सावली बोलत असते, हा चेक तुम्ही दिलेला आहे. तर यावरती ऐश्वर्या अजूनही खरं बोलण्यास काय तयार नसते. महापटाईत असणारी ऐश्वर्या तिलाच उलटं ठरवत असते की कसली ना म्हणजे इतकी तू मॉमच्या नजरेत मला उतरण्यासाठी काही करतेस का काय तू? तेवढ्यातच आता तिलोत्तमा पुढं आलेला आहे आणि तिच्या हातात ते फाईल नीलच्या हातामध्ये देतात आणि तिथं येऊन तिला असल्या जोरात खाड दिशी मुस्काड लावतात की आता ऐश्वर्याकडे बोलायलाच काय उरलेलं नसतं. ऐश्वर्या त्याआधी नुसती जी सावलीवरती भडकत असते, तिला असं वाटते की यांना काही कळालंच नाही. पण आता सावलीनं बरोबर प्लॅन रचला होता. ऐश्वर्याचा खोटाडेपणा उघडा आणण्यासाठी आणि तिलोत्तमा मॅडमच्या समोर आणण्यासाठी तिने सगळे प्रयत्न केले होते. आता तिच्या कानफडीत बसल्यानंतर मात्र आता ऐश्वर्या जागेवरती ताळेवरती आली आहे. तिच्या लक्षात आलं आहे की आता आपण खोटं बोलून काही उपयोग नाही. मूग गिळून गप बसली होती. आता नील ही तिच्याकडे रागाने पाहत होता. तिलोत्तमा सांगते, हे सगळं मी माझ्या डोळ्याने पाहिलं होतं. आम्ही तुझ्या पाठीमागून आलो होतो. आम्ही गाडीत होतो तेव्हा तू त्या सरपंचाशी बोलत होतीस. मी आणि नील आणि आम्ही सारंग आणि सावली चौघेही तिथं होतो. त्यावरती तू सरपंचाला बोलत होतीस, हे घ्या पैसे आणि माझं नाव कुठंही येता कामा नये आणि एवढे पैसे देऊनही जर तुम्ही सारंगला मदत केली तर माझ्यासारखं कोण वाईट नाही असं त्याला धमकीही तू दिली होतीस. आणि हे सगळं आम्ही पाहिली होतं. सारंग सावली तिथे जवळ उभे राहून सगळं ऐकत होते. असं आता तिलोत्तमा बोलल्यानंतर आता ऐश्वर्याकडे बोलायसाठी काहीच उरलं नसतं. तिलोत्तमा बोलते, का गं? का केलंस हे तू? कशासाठी केलंस तू? एवढा विश्वासघात माझा का केलास तू? मी तुला एक आदर्श सून म्हणत होते. एवढी डॅशिंग, दिसायला सुंदर, कंपनीतल्या कामात पटायशीर, कुठली गोष्ट प्रश्न निर्माण झाला आणि तू कंपनीतला सोडवला नाहीस असं कधीच झालं नाही गं. चुटकशी सगळे प्रश्न सोडवत होतेस. अगं मी तर सगळीकडे मिरवायचे की माझी सून ही माझी सून आहे, एवढी हुशार आहे. मी तुझ्यामध्ये माझी एवढी इफिशियन्सी होती. मला तुझ्यामध्ये पाहत होते गं. काय ऐश्वर्याचा माझा एवढा मोठा विश्वासघात कशासाठी केलंस तू? का माझ्याशी अशी वागलीस तू? आता तिलोत्तमा इतकी खूप चिडलेली असते की तिला काय काय सगळं ऐकवत असते. आता सगळे मात्र शांत असतात आणि कोणीही मध्ये बोललेलं नसतं, कारण की अजून तिलोत्तमाचा राग शांत झाला नव्हता आणि तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला भेटली नव्हती. त्यानंतर तिलोत्तमा बोलते, म्हणजे तू असं करण्याचं कारण तरी काय? ही कंपनी आपली आहे, आपल्या घराचं नाव बदनाम कशासाठी केलंस तू? तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता, सगळं तर तुझ्या हातामध्ये होतं, मग कारण तरी काय होतं तुझं? असं का वागलीस तू? आता ऐश्वर्या मात्र मान खाली घालून उभी असते. तिच्याकडे बोलायला काही उरलंच नसतं. त्यामध्ये शांत बसून सगळं ऐकत असते. तिलोत्तमा बोलते, आता मी काय करू शकते? मी ना तुला ह्या कंपनीमध्ये अजिबात घेणार नाही. एकतर कसं आहे ना,
मी तुला माझ्या घरातून बाहेर हाकलू शकत नाही, कारण की काय जरी झालं तर शेवटी तू माझ्या नीलची बायको आहेस. मी लग्नामध्ये तुझ्या घरातल्यांना वचन दिलं होतं की मी तुझं रक्षण करीन म्हणून. आता एवढ्यातच आता मात्र इकडे राजकुमार मध्येच बोलतो आणि हे म्हणतो, ऐश्वर्या मॅडम अजून तरी खरं बोला. तर यावरती अमृता त्यांना नजरेने सांगत असते, नको शांत बसा, तुम्ही काय बोलू नका. तर यावरती राजकुमार बोलतो, मी गप्प बसलो असतो, पण मला एक कारण कळत नाही, त्या सावलीवरती ही एवढी का चिडते, एवढी का खार खाते तिच्यावरती. म्हणजे ती तुझी पोझिशन घेणार ऐश्वर्या मॅडम. तुमचा इगो का दुखवला गेला एवढा, तिच्या विरुद्ध तुम्हाला एवढा का राग आहे. त्या मुलीने एवढं तुमचं केलंय तरी काय, तिच्याशी असं का वागत आहात, असे मात्र राजकुमार बोलत असतो. आता हे सगळं आता तिलोत्तमाला पटत असतं, कारण की त्याच्याही लक्षात आलं आहे की सावलीमुळे सावलीला त्रास व्हावा म्हणून ही अशी वागत आहे. त्यानंतर राजकुमार बोलतो, मी अजूनही हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, आता तरी खरं बोला, आता तरी तुम्ही खरं खरं सांगा जे तुम्ही काय केलं आहे ते. आता मात्र तिलोत्तमा तिच्याकडे अशा नजरेने पाहत असतात की हिनं अजून केलं तरी काय, अजून काय काय माझ्या उघडीस येणार आहे, काय काय मला ऐकाय भेटणार आहे, हिचं मात्र आता तिलोत्तमाला नवल वाटत असतं. राजकुमारने मात्र आता पट्टी चालू केलेली असते. राजकुमार बोलतो, हे मी सगळं तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगायला होतं, पण आता वेळ आली आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे. सारंग, तुला आठवते का रूपक कॉस्मेटिकचं जेव्हा रॉ मटेरियलची चोरी झाली होती आणि आपण एका ठिकाणी गोडाऊनमध्ये रेड टाकण्यासाठी गेलो होतो, तर ते दुसरं तिसरं कोणी नसून ते रॉ मटेरियलची चोरी ऐश्वर्याने केली होती. हे मात्र ऐकल्यानंतर सगळे शॉक झाले. म्हणजे ऐश्वर्या आपल्या कंपनीचं रॉ मटेरियल विकत होती, बाहेर चोरत होती. आणि आता मात्र हे सगळ्यांना पटलेलं असतं, कारण की आता तिचं सगळे उघडीस येत होतं. त्यानंतर राजकुमार बोलतो, तुला आठवते का सावली की तुझ्या भावाला चोरीचा आळ लावला होता, तो चोरीचा आळ हे सुद्धा ऐश्वर्याने केला होता. आणि तुला आठवते का मी जे 8 लाख रुपये घेतले होते सारंगची फ्रॉड साईन करून, त्यातले 2 लाख रुपये मी ऐश्वर्या दिले होते, आणि तेही कमिशन म्हणून, कारण की कंपनीतनं एका दिवशी किती पैसे काढायचे ह्याची लिमिट ऐश्वर्यानेच मला सांगितली होती आणि तिने नीलकडून माहिती मिळवली होती. आता हे सगळं ऐकून मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं असतं. सावलीला खूप वाईट वाटतं की स्वतःच्या भावावरती चोरीचा आळ हिनं घातला होता. आता मात्र राजकुमार एक एक पडदा उघडत आहे आणि ऐश्वर्याचे सगळे फ्रॉड सगळ्यांसमोर आणत आहे. आता मात्र ऐश्वर्या काही बोललेली नसते आणि आता हे सगळं ह्याचं राजकुमारचं बोलणं सगळ्यांना पटत होतं आणि सगळ्यांना कळत होतं की ऐश्वर्याकडे आता कुठलंही उत्तर नसणार आहे. राजकुमार बोलत असतो की काय ना, ही कशासाठी करते, हिला त्या कंपनीवरती कब्जा मिळवायचा आहे, तिला त्या कंपनीचं पूर्ण स्वतःच्या हातामध्ये सगळी कंपनी हवी आहे, त्यासाठी ती सगळं करत आहे. तिला आईची जागा त्या कंपनीमध्ये घ्यायची आहे आणि तिला सावलीची भीती वाटते की सावली नक्कीच काही तर करून दाखवेल, म्हणून ती हे सगळं करत आहे. आता तिलोत्तमा खूप चिडलेली आहे आणि तिलोत्तमा बोलत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझा काही जरी झालं तरी ह्या कंपनीशी कसलाही संबंध नाही, रूपक कॉस्मेटिकमधून तू बेदखल करण्यात आली आहे तुला, असं बोलत असते तिलोत्तमा. इकडे आता राजकुमार हात जोडतो आणि बोलतो, ऐश्वर्या मॅडम, माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा, तुम्हाला माझा कुठल्या गोष्टीचा राग आला असेल तर माफ करा, पण मला आता हे सगळं सांगणं गरजेचं होतं. तिलोत्तमा बोलते की हे बघ ऐश्वर्या, कसं आहे ना, जेव्हा तू या घरात लग्न करून आली होतीस तेव्हा मी तुझ्या घरातल्यांना वचन दिलं होतं की मी हिच्यावरती विश्वास ठेवेन, हिला सुखरूप ठेवेन, हिला कुठल्याही अडचणीत येऊन देणार नाही, म्हणून मी तुला घराच्या बाहेर काढत नाही. पण तू ह्या कंपनीतून बेदखल आहेस, एवढी गोष्ट लक्षात ठेव. एवढा मोठा माझा विश्वासघात जो केला आहेस त्याच्या यातना किती मला हे होत आहे ते मी तुला सांगू शकत नाही. एवढी स्मार्ट, दिसायला सुंदर, कामामध्ये एवढी चतुर असणारी, कशासाठी हे केलंस तुम्ही? डोळे झाकून तुझ्यावरती विश्वास ठेवला. मला एवढे सगळे सांगत होते पण मी कुणाही विश्वास ठेवला नाही, मला फक्त आणि फक्त तुझ्यावरती विश्वास ठेवला होता. त्यानंतर आता तिलोत्तमा बोलते, ही ती मुलगी, ही पोरगी सारंग, उद्याच्या उद्या तू तिला कुठली पोझिशन द्यायची आहेस ती तू तिला द्यायची. ही आता हे सावलीबद्दल बोलत होती. आणि उद्यापासून ती आपल्याबरोबर कामाला येणार आहे ऑफिसला. हे ऐकल्यानंतर सावलीलाही आश्चर्य वाटलेलं असतं की तिलोत्तमा मॅडम माझ्यासाठी तयार झाला आहे. आणि नंतर तिलोत्तमा बोलते, तुझा आणि रूपक कॉस्मेटिकचा कसलाही संबंध नसणार आहे, तुला कुठल्याही आर्थिक व्यवहारामध्ये हात घालता येणार नाही, असं मात्र आता तिलोत्तमाने खडसावून सांगितलेलं आहे ऐश्वर्याला.
आता ऐश्वर्याला खूप राग आलेला आहे आणि तो राग कोणाचा आपल्याला माहीत आहे, नक्कीच सावलीचा. त्यानंतर आता सावलीलाही खूप राग आलेला असतो, कारण की तिच्या भावावरती चोरीचा आळ नक्कीच ऐश्वर्याने घातला होता. पण जेव्हा कंपनीमध्ये सावलीला येण्याची एंट्री भेटली तेव्हा मात्र तारा जराशी कोड्यात दिसते, कारण की आता तिला माहीत आहे की आता जर गाण्याचा रियाजाचा विषय आला तर नक्की परत प्रॉब्लेम होती. इकडे रूममध्ये आल्यानंतर मात्र तिलोत्तमा खूप नर्वस आहे आणि तिचा नवरा तिला सांभाळत आहे. त्यावरती तिलोत्तमा बोलते, का हो, असं का झालं, असं का होतंय माझ्या बाबतीत, मला हे कळतच नाही. जिच्यावरती मी डोळे दाखवून विश्वास केला, मी आदर्श सून बनले, तिनं मला असा का विश्वासघात केला. तर यावरती सारंगचे बाबा बोलतात की हे बघ ती कशी वागली, हे तिचं ती गोष्ट आहे, त्यातमध्ये तू काही करू शकली नाहीस ना. तू तिचे म्हणजे जी होतकुरूपणा होता, चांगल्या गोष्टी होत्या, त्याच्यावरती तू विश्वास ठेवला होतास, त्यामध्ये ती चुकली, हे मध्ये तुझं काहीच हातभार नाही ना. तर यावरती तिलोत्तमा बोलते, अहो पहिले दिवस आठवत का हो तुम्हाला, आपण पहिले किती कष्ट करून रात्रीचा दिवस करून ही कंपनी उभारली. हळूहळू सगळी कंपनीमध्ये ग्रोथ होत गेली, हे दिवस आपल्याला आले, मुलं झाली, मुलं कंपनीमध्ये जॉईन झाली, एवढं सगळं चांगलं चालत असताना आता हे दिवस का बघायला आले. इतकं झाल्यानंतर मला असं वाटतंय की मी माणसं ओळखायलाच चुकले का. तर यावरती सारंगचे बाबा बोलतात, तसं नाही. कसं झालं माहिती आहे का, तू त्यांचा चांगुलपणा बघितलास, ती जी वाईट वागत गेली ती त्यामध्ये तुझा काय दोष आहे. त्यावरती तिलोत्तमा बोलते, का बरं, मला कोणी का सांगितलं नाही. माझ्या मुलाने, सारंगने, नीलने ह्यांना तर कल्पना होती ना, मग त्यांनी तर माझ्या कानावरती ऐश्वर्याबद्दल का काही घातलं नाही. मी कुठे चुकले मला हेच कळत नाही. ती जी मुलगी कशी वाईट असून दे सावली, पण मी तिचा किती दुस्वास केला. मी ऐश्वर्या किती बोलत होते, सगळ्यांना लोकांना सांगायचे, मिरवायचे किती ती स्मार्ट आहे दिसायला, ती कामामध्ये किती हुशार आहे, कंपनी किती चांगली पार पाडत आहे. मी तिला तिच्यामध्ये पाहत होते, मग ती अशी का वागली असेल, असं तिलोत्तमा बोलत असते. इकडं आता मात्र ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये तिला मारलेली मुस्काटसारखी फिरत असते. त्यानंतर रूममध्ये तिथं नील आल्यानंतर मात्र ती स्वतः शांत बसण्यापेक्षा ती उलटी नीलच्या अंगावरती धावून जाते. तिला आठवलेलं असतं की तिलोत्तमाला तिने कशी मुस्काट दिली होती आणि तिला बोलली होती, रूपक कॉस्मेटिकमधून आजपासून तू बेदखल आहे. आणि नील समोर येताच तिनं मात्र नीलचा आता कॉलर धरलेला आहे, त्याला बोलत असते, काय रे, कधी तर बायकोची बाजू घ्यायचा, एवढं खाली चाललं असताना एक शब्द माझ्या बाजूने तू बोलला नाहीस. शिक जरा, त्या सारंगकडून शिक, बघल तेव्हा बायकोच्या पाठीमागे उभा असतो का तू एकही शब्द बायकोबद्दल बोलू शकत नाहीस. आता मात्र नीलचाही राग अनावर झालेला असतो, कारण की नील त्याला जोरात ढकलून देतो. नील बोलतो, अगं हे तू मला सांगतेस, तुला वाटते मी सारंगसारखं बनावं. अगं तू त्या सावलीसारखी शिक ना. ती सावली बघ, जी सावली घरातल्यांचा विचार करते, सगळ्या लोकांचा विचार करते, घर एकत्र जुळून ठेवण्याचा प्रयत्न करते. अगं बाकी ते सगळं सोडून तू तिच्याशी इतकं वाईट वागून ही कधी ती उलटी तुझ्याशी बोलली आहे का. आणि तू मला सांगतेस की मी सारंगसारखं बनू. तू चांगलं बघ ना, तू चांगली वाग, मग मी तुझा विचार करतो. यावरती आता ऐश्वर्या मात्र खूप भडकते. तू तिची माझी तुलना करू नकोस बरं का, ती मूर्ख मुलगी आहे, बावट कुठली, तिची माझ्याबरोबर उभा राहायची लायकीसुद्धा नाही आहे. आणि मी तिच्यासारखी बनू म्हणून तू मला सांगतोस. मी ऐश्वर्या, कळालं का. मी तिला सोडणार नाही. तिनं हे सगळं कशासाठी केलं होतं, तिला ह्या कंपनीमध्ये यायचं होतं, सगळी कंपनी हातामध्ये घ्यायची होती, म्हणूनच ती लग्न करून आली आणि तिचा आता प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. तेव्हा ती नील बोलतो, अगं तू मूर्ख आहेस का काय. अगं ऐश्वर्या, आपली कंपनी एक्सपांड होणार होती, आपल्या कंपनीमध्ये इतकं आहे की आपण सगळे मिळून जरी केलो तर सगळ्यांना पुरेसे आहे. कशाला तुला असं वाटते की तिला बाहेर काढून तिलाच जागा घ्यायची होती. कशासाठी तुला असं वाटते. ती अशी कधी बोलली का, एक शब्द तरी कधी उलटं बोलली का तुला. तर ऐश्वर्या अजूनही चिडून नीलवरतीच खवळत असते. नील बोलत असतो की तू इतकी चुकीची वागतेस, तुला कळतं का तू किती खालच्या लेवलला जातेस. ती अगं जरा त्या मुलीकडे पहा, ती मुलगी कशी आहे, सगळं घर जोडून ठेवायला बघते, सगळ्यांना एकत्र घ्यायचा प्रयत्न करते, आणि तू बघ तू का अशी वागत आहेस. तुला अगं तर राजकुमार दादाकडून तर शिक ना. तो घरात आला, एवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय आणि तू अशी का आहेस, असं नील तिच्यावरती ओरडत असतो. इकडे तिलोत्तमा तिच्या नवऱ्याशी बोलत असते आणि खूप रडत असते, बोलत असते, आपण एवढ्या स्वकष्टाने एवढ्या हे ना आपलं हे घर उभारलं होतं, आपली मुलं बाळ झाली, हे सगळं झालं आणि हे आता का असं उलटं होत आहे, मला खरंच काही समजत नाही.
नीलही आता खूप चिडलेला आहे. नील मात्र त्याच्या मनातली सगळी भडास काढत आहे. नील बोलतो, ही जी चुकी केली आहेस तिला माफी मात्र तुला नाही, असं नील बोलत असतो. इकडं मात्र सारंगचे बाबा तिलोत्तमाला समजावून सांगत असतात की यामध्ये तुझी कुठलीच चुकी नाहीये. आणि एक गोष्ट दुसरी तुला सांगतो की तू सावलीला परमिशन दिलीस सारंगसोबत काम करायची, ही चांगली गोष्ट झाली. तर यावरती तिलोत्तमा बोलते, हे बघा, मी तिचं जे कर्तृत्व आहे ते मी कधी नाकारणार नाही. तिचं कर्तृत्व आहे म्हणल्यावर तिला ती जागा नक्कीच भेटेल. माझा तिच्याबद्दल विश्वास आहे, कारण की यामध्ये माझी तत्व आड येतात. याचा अर्थ असा नाही की मी तिला नापसंत करते. तिचं कर्तृत्व आहे. तिनं ज्या पद्धतीनं सारंगला साथ दिली त्या पद्धतीने नक्कीच तिनं या कंपनीमध्ये काम करायची ती लायकीची आहे. त्यावरती सारंगचे बाबा म्हणतात, हे मला तुझं खरंच पटलं आहे, पण तू काळजी करू नकोस. मग त्यावरती तिलोत्तमा बोलते, हे बघा, पण जसा तिनं राजकुमारच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर तिचा चुकीचा ठरला तर त्याला मात्र मी शिक्षा देणारच त्याबद्दल. त्यावरती सारंगचे बाबा बोलतात, तशी वेळच येणार नाही हे मला चांगलं माहीत आहे. तिलोत्तमा म्हणत असते, मी खरंच माणसं ओळखायला चुकले का हो? मला खरंच समजत नाही. इतकी वर्ष झाल्यानंतर मी एवढा बिझनेस केला, एवढी लोकं पाहिली, पण माझ्या घरामध्ये असं का होत आहे? माझ्या बाबतीत असं का झालं? मी जिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला तिनं मला इतकं का फसवावं? इतकं असं का वागावं? मी कुठली गोष्ट, तिला माझी पोझिशन हवी होती, माझी जागा हवी होती ना. एकदा बोलून तर पाहिजे होतं तिनं. आई म्हणून हे नक्कीच केलं असतं. मी तिला अशीच दिली असती जागा. त्यावरती सारंगचे बाबा म्हणतात, हो सगळं खरं आहे, तू म्हणतेस ते खरं आहे ग, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिची जी विचार करायची दृष्टी आहे त्यामध्ये आपण तर काही करू शकणार नाही. त्यानंतर तिलोत्तमा बोलत असते, एकदा पद्धतीनं प्रेमानं म्हणायला पाहिजे होतं की आई मला तुमची पोझिशन हवी आहे. झाले ना, अशीही मी रिटायर झालीच होते ना, असेही सगळे कारभार तिच्या हातामध्येच होते. मग का तिनं असं वागायला पाहिजे होतं? कशासाठी? पोझिशन मिळवण्यासाठी. आपल्या कंपनीचं नाव, आपलं नाव सगळं तिनं बदनाम केलं. आता जी पोझिशन आपली कंपनी एक्सपांड होणार होती, सारंगचे प्रोडक्ट लॉन्च होणार होते, एवढा मोठा तिनं डाव खेळा कशासाठी? पण हे अशी का वागली? आता मात्र तिला कधीही माझ्या मनामध्ये स्थान नाही, असे तिलोत्तमा बोलत असते. त्यावरती सारंगचे बाबा बोलतात, आता तू जाऊन दे, तो विषय सोडून दे, आपण यामध्ये काहीच करू शकलेलं नाही. तर यावरती तिलोत्तमा मात्र खूप रडत असते. तिचं एवढंच बोलणं असतं की मी जिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला तिनं मात्र तिला फसवलं होतं. पण आता तिनं विश्वास नक्कीच सावलीवरती ठेवला आहे. सावलीच्या कामावरती तिला नक्कीच विश्वास आहे, पण तिचं एक म्हणणं आहे की राजकुमार बदलला नाही. राजकुमारची बाजू घेऊन जी तिनं चूक केली आहे त्यामध्ये तिनं जर काय राजकुमार चुकीचा निघाला, राजकुमार परत त्याच वळणावरती निघाला, तर मात्र मी तिला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, असं मात्र तिलोत्तमा तिच्या नवऱ्याला सांगत असते. नील मात्र अजूनही भडकलेला असतो. नील तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नील म्हणतो, तू ह्या घरात आहेस, मम्माने एक तुला ह्या घरात ठेवलं आहे कारण की तू माझी बायको आहेस म्हणून, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझी वेळ येईल ना तेव्हा मी तुला स्वतः ह्या हाताने घरातनं बाहेर फेकून देईन. तर यावरती ऐश्वर्या बोलते, एक गोष्ट लक्षात ठेव, दिवस हे बदलत राहतात, ही वेळ सगळी सारखी राहत नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी सगळ्यांना दाखवीन की मी काय चीज आहे. ऐश्वर्या मेहंदे. यावरती नील बोलतो, काही जरी केलं ना तू बदलणार नाहीस. तू स्वतःमध्ये आरशामध्ये पाहा, तू बदललेस का? तू आहे तशी आहेस, तू किंचितही बदलणार नाहीस, तू अशीच राहणार आहेस. तू फक्त स्वार्थी आहेस, स्वतःचा विचार करतेस. तुझे हे सगळं केलं होतंस नाटक, ती तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केलास आणि आत्ताही तू तेच करतेस. आत्ताही तू फक्त स्वतःचाच विचार करतेस. तू कधीही घरातल्यांचा, कंपनीचा, आपल्या पोझिशनचा कधीही विचार केला नाहीस. त्यावरती ऐश्वर्याला नीलचं काहीच पटत नसतं. नीलला बोलत असते, काय जादू केली त्या मुलीनं तुझ्यावरती? बघल तेव्हा रिपीट मोर सावली करत असतो. नक्की काय जादू तिनं केली तुझ्यावरती, अशी बोलत असते. आणि ऐश्वर्याला आता खूप राग आलेला असतो आणि ती नीलवरतीच भडकत असते. पण नीलनेही आज तिला नक्कीच तिची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. नीलनं दाखवून दिला आहे की आता जर तू चुकीची वागलीस तर आई नाही तर मी स्वतः हाताला धरून ह्या घराच्या बाहेर तुला फेकून देणार आहे. आता मात्र ऐश्वर्या नक्कीच कोमामध्ये गेली आहे, कारण की तिचे सगळी जी पापं आहेत ती हळूहळू सगळी उघडीस आली आहेत. आता तिच्या पुढं कुठलाच पर्याय राहिलेला नाही. नील तिच्यावरती एवढा भडकला आहे की आता तो तिला घरातून बाहेर काढण्यासाठी पुढे मागे पाहणार नाही. आता ऐश्वर्याचं नक्कीच नवीन प्लॅनिंग काय सुरू होणार? सावलीला कशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करणार? सावली नवीन हर्बल प्रोडक्टमध्ये लॉन्च झाल्यानंतर कशा पद्धतीने पाऊल ठेवणार आहे
हे सगळं नक्कीच आपल्याला नंतरच्या एपिसोडमध्ये पाहायला आवडेल. पण या एपिसोडमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटलं की ऐश्वर्याचं कसं सगळं उघडीस आणलं आहे सावलीनं. हा एपिसोड इथं संपला.